नमस्कार मित्रांनो. एनजीओ मॅनेजमेंट या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. एनजीओ मॅनेजमेंट या युट्यूब चॅनलला आपण दिलेला जो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो. आपण एनजीओ मॅनेजमेंट संबंधी जे काही व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला जो उत्स्फूर्त आपण प्रतिसाद दिला, आपण माहिती घेतली आणि बऱ्याच लोकांनी त्या संबंधी आम्हाला प्रश्न विचारले. त्या प्रश्नाचे आम्ही समाधानकारक उत्तरं देण्याचाही प्रयत्न केलेला आहे. आणि एनजीओ मॅनेजमेंट या युट्यूब चॅनलवर आज मी एक नवीन विषय घेऊन आलो मित्रांनो. तो विषय आहे धर्मादाय कार्यालयामध्ये एखादी संस्था ट्रस्ट जे आहे ते नोंदणी करण्यासाठी आपल्याला कालावधी किती लागतो या संबंधी कालावधीच्या बाबतीमध्ये मी मागच्या एका व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे की याच्यामध्ये स्पेसिफिक कालावधी अद्यापपर्यंत दिलेला आला नव्हता. तर एक प्रोव्हिजन होती धर्मादाय आयुक्त कार्यालयासमोर जेव्हा आपण संस्था नोंदणी करतो, तर ही जी संस्था नोंदणी आहे ती महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 ह्या कायद्याअंतर्गत सेवा हमी कायदा याला म्हटलं जातं. या अंतर्गत एका महिन्यामध्ये नोंदणी प्रस्ताव जो आहे तो निकाली काढण्याबाबत काही तरतुदी करण्यात आलेल्या होत्या. परंतु ह्या ज्या तरतुदी आहे ह्या फक्त संस्था नोंदणी अधिनियम 1860 या कायद्याअंतर्गत जे काही प्रस्ताव आहेत त्या प्रस्तावासंबंधीच मर्यादित होत्या. संस्था नोंदणी व्यतिरिक्त जे काही आपण ट्रस्ट रजिस्ट्रेशन करतो, मंदिर रजिस्ट्रेशन करतो, त्या संबंधी या कायद्यामध्ये काही तरतुदी करण्यात आलेल्या नव्हत्या. म्हणून जे काही ट्रस्ट रजिस्ट्रेशन आहे, मंदिर रजिस्ट्रेशन आहे, याला जो वेळ लागतो त्या वेळेबद्दल काही स्पष्ट सांगता येत नव्हतं. परंतु आता कायद्यामध्ये काही तरतुदी आणलेल्या आहे ज्या की महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट 1950 ह्या कायद्यामध्ये 2024 ला कायद्यामध्ये नवीन अमेंडमेंट आली आणि ती स्पेसिफिक अमेंडमेंट आपल्या ह्या संस्था नोंदणी, ट्रस्ट नोंदणी, मंदिर नोंदणी ह्या कायद्याखाली महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट 1950 या कायद्याखाली सेक्शन 19 खाली जो आपण अर्ज करतो, म्हणून स्पेसिफिक सेक्शन 19 मध्ये ही एक अमेंडमेंट करण्यात आलेली आहे. आणि ती अमेंडमेंट काय मित्रांनो, इन सेक्शन 19 ऑफ द प्रिन्सिपल ऍक्ट आफ्टर द वर्ड असिस्टंट चॅरिटी कमिशनर शॅल द वर्ड विदिन 30 days शॅल बी इन्सर्टेड. याच्यामध्ये ही जी चौकशी आहे ही चौकशी पूर्ण करण्यासाठी टाइम लिमिट दिलेली आहे. म्हणून आता जो काही नोंदणी प्रस्ताव सेक्शन 19 खाली आपण देतो, आपले जे प्रस्ताव आहे धर्मादाय आयुक्त कार्यालयासमोर आपण जेव्हा ट्रस्ट संस्था आणि मंदिर नोंदणीसाठी जे काही प्रस्ताव देतो ते सर्व प्रस्ताव आपले महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट 1950 ह्या कायद्याच्या सेक्शन 19 खालीच असतात. आणि आता त्या कायद्यामध्ये स्पेसिफिक अमेंडमेंट झालेली असल्यामुळे मग आता जेव्हा मला प्रश्न विचारले जातात की आमच्या संस्था नोंदणीला किती वेळ लागेल, पहिलं प्रमाणपत्र कधी मिळेल, मग अद्यापपर्यंत काही अमेंडमेंट आलेली नव्हती म्हणून सांगता येत नव्हतं. संस्था नोंदणीसाठी जी एक प्रोव्हिजन आहे सेवा हमी कायद्याची, त्याच्यात तरतूद आहे की त्या तरतुदीप्रमाणे 30 दिवसामध्ये, पण त्याच्यातही असं होतं की विदिन 30 days आफ्टर रिमूव्हल ऑफ ऑब्जेक्शन. मग त्या प्रस्तावामध्ये जर काही ऑब्जेक्शन असेल तर दॅट ऑब्जेक्शन विल हॅव टू रिमूव्ह टू द अप्लिकंट, आणि आफ्टर रिमूव्हल ऑफ ऑल द ऑब्जेक्शन अप्लिकंट कॅन गेट इज सर्टिफिकेट विदिन 30 days. आणि जर ऑब्जेक्शन रिमूव्हल नंतर जर त्याला मिळत नसेल तर मग तो जो सेवा हमी कायदा आहे त्याच्यामध्ये अपील करण्याची पण प्रोव्हिजन आहे. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेवा हमी जो कायदा आहे, महाराष्ट्र राईट टू सर्व्हिस ऍक्ट जो आहे त्याच्याबद्दल आपण सखोल माहिती घेणार नाही. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दल माहिती घेऊ. परंतु आता आपण फक्त आता अमेंडमेंट आपल्या हा जो सेक्शन 19 खाली जो आपण अर्ज देतो त्या अर्जाबद्दल काय अमेंडमेंट आहे तर तीच अमेंडमेंट आपण आज बघितलेली आहे. कारण आपले जे अर्ज आहे संस्था नोंदणी असेल, ट्रस्ट नोंदणी असेल, मंदिर नोंदणी असेल, जे काही फॉर्मेशन ऑफ एनजीओ बाय वे ऑफ सोसायटी, फॉर्मेशन ऑफ एनजीओ बाय वे ऑफ ट्रस्ट आणि मग काही रिलिजियस ट्रस्ट रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन असतील तर ते ह्या लिमिटेशन टू डिसाइड द ऍप्लिकेशन दिलेले असल्यामुळे मग आपल्याला आता या कायद्याअंतर्गत आपलं जे प्रमाणपत्र आहे तर आपल्याला म्हणता येईल की आपल्याला 1 महिन्यामध्ये आपल्याला आपली कारवाई पूर्ण होऊन प्रमाणपत्र मिळू शकतं. मित्रांनो,
आजच्या व्हिडिओमध्ये जे काय आपण बघितलंय ते छोटासा गोषवारा तुम्हाला देतो. हे कशासाठी आपण करतोय की प्रत्येकाचा एक प्रश्न असतो की साहेब आम्ही तुम्हाला कागदपत्र देऊ किंवा तुमचं मार्गदर्शन घेऊ किंवा मग आम्ही प्रस्तावासाठी कार्यालयात जाऊ. परंतु त्यांना एक प्रश्न पडलेला असतो. त्यांचा प्रश्न असतो की आमच्या संस्था नोंदणी प्रस्तावा मंजुरीसाठी किती किती वेळ लागेल. मग त्यांच्या त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी आजचा या व्हिडिओमध्ये मी मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या एनजीओ मॅनेजमेंट या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि युट्यूब चॅनलचं लाईक बटन दाबायला विसरू नका मित्रांनो, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचायला मदत होईल. धन्यवाद.